मागील काही दिवसांपासून शहरात मुसळधार पावसामुळे जुना पुणा नाका स्मशानभूमी शेजारील पुलावरून वाहणाऱ्या नाल्यात मध्यरात्रीच्या सुमारास सतीश सुनील शिंदे हा रिक्षा चालक वाहून गेल्याची माहिती समोर येताच खासदार प्रणिती शिंदे, काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली। दरम्यान खासदार शिंदे यांनी संबंधित रिक्षा चालकाच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना धीर दिला। यावेळी बोलताना खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या, पुणा नाकाचा जो पूल आहे आणि त्याच्यावर त्याच्या खाली जो नाला आहे त्याच्यात एक रिक्षा काल रात्री डायरेक्ट गेली आणि आता तो रिक्षा चालक जो आहे तो अजूनपर्यंत सापडला नाही। आता NDRFची बोट आली आणि शोध मोहीम चालू आहे। पण सर्वात मोठी शोकांतिका ही आहे की तिकडे काम चालू आहे, नॅशनल हायवेचं काम चालू आहे आणि महापालिका एकत्र मिळून ते काम करतायत। पण एकही बॅरिकेड आता तुम्ही बघितलं असेल 2 दिवसापासून हे वाहत आहे, एकही काम चालू आहे पण एकही बॅरिकेड आपला तिथे दिसत नाही आहे। हा रिक्षावाला इथेच राहतो आणि त्याला माहीत नव्हता त्याचा रोजचा रस्ता आहे म्हणून त्यांनी डायरेक्ट त्याचं वाहन त्याच्यात घेतलं आणि अडकला गेला आणि आत्तापर्यंत ह्या ताईचा जे पती आहे ते सापडले नाही आहेत। NDRFची मोहीम चालू आहे। आम्ही सगळे मिळून FIR दाखल करतोय। जो कॉन्ट्रॅक्टर आहे तो पुण्याचा आहे। मी आता नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांना फोन केला, त्यांना माहिती पण नाही ही घटना घडली आहे। ती शोकांतिका आहे। 24 तास झाले त्यांना माहिती पण नाही ही घटना आणि जेव्हा मी फोन केला त्यांचा पहिला रिस्पॉन्स काय होता, आमच्या अंडर येत नाही, मेरे अंडर आता नाही है। आणि मग जेव्हा आम्ही कॉन्ट्रॅक्टरला लाईनवर घेतलं तेव्हा दूध का दूध पाणी का पाणी झालं। कॉन्ट्रॅक्टर बसलाय पुण्यात, NHAIचा अधिकारी म्हणतोय आम्हाला माहिती नाही, माझ्या अंडर येत नाही आणि आता सोक्षमोक्ष झाला। पूर्णपणे चूक जी आहे ती नॅशनल हायवे आणि कॉन्ट्रॅक्टरची आहे आणि त्यांचा हलगर्जीपणा। म्हणून आता ताबडतोब मी देवाच्या मी प्रार्थना करते की लवकरात लवकर ह्याच्यात सोक्षमोक्ष मिळवायची। एक लहान 7 वर्षाची मुलगी आहे पण आम्ही FIR त्या ठिकाणी ताबडतोब NHAIचे अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टरवर त्या ठिकाणी दाखल करतोय। पण तुम्ही बघा हलगर्जीपणाचा कहर आणि कळस की एक साधं कुठेच काही चालू असेल, रस्त्यात खड्डा असेल तर लगेच बॅरिकेडिंग करतात आणि ते एवढं मोठं चालू आहे आणि साधं बॅरिकेडिंग नाही। कॉन्ट्रॅक्टर म्हणते पत्रे लावले, पत्रे कधी? आज सकाळी सगळे डोळ्यांचे। म्हणजे काल परवापासून मी बघते की प्रशासन एवढा हलगर्जीपणाने काम करत आहे की जीवहानी झाल्याशिवाय डोळे उघडत नाहीत आणि आता तर निगरगट्टा झालेत की ते होऊन सुद्धा त्यांचे डोळे उघडत नाहीत आणि ही खरंच खूपच वाईट परिस्थिती निर्माण झाली महाराष्ट्रात।